आज टुरिस्टवरती अटॅक करून त्यांनी पुन्हा काश्मीर हे आयसोलेट करण्याच्या स्थितीमध्ये आहे। कारण का 90% जो काही टुरिस्ट आहे तो आता काश्मीर सोडतोय अशी परिस्थिती आहे। तर आणखी एक प्रश्न या निमित्तानं पुढे आलेला आहे की गेले 3 वर्ष सैन्य भरती जी आहे ती थांबवण्यात आलेली होती, तेव्हा संरक्षण विभागाच्या जे काही खर्च आहे तो कमी करण्याच्या याच्यामध्ये सैन्य भरती त्याच्यावरही काही बंधनं आणण्यात आली होती। त्याचा काहीतरी परिणाम दिसतोय का? आणि दुसरी गोष्ट, एवढा मोठा हल्ला होत असताना तिथं एकही सुरक्षाकर्मी नव्हता असंही पुढे येत आहे। 2000 पर्यटक होते शास्त्र 2000 पर्यटकांना संरक्षणासाठी एकही संरक्षण जवान तिथे तैनात नव्हते। मी असं त्याच्यामध्ये म्हणणार आहे की बेसिकली हे देवळातलं सरकार आहे। यांना फक्त असणारा देवासमोर दिवा लावता येतो, पण देशाचा दिवा ह्यांना लावता येत नाही। अग्निवीर जे असताना भरती करण्यात आली होती, ह्या अग्निवीर टोटल फेल्युअर आहे आणि रेग्युलर आर्मी भरती जी झाली पाहिजे होती ती रेग्युलर आर्मी भरती थांबलेली आहे। तुम्ही पुण्याच्या हेडक्वार्टर्स सदर्न हेडक्वार्टर्समध्ये गेलात तर तुम्हाला असणारं तिथे पत्र भेटतील की ज्यांनी व्हॉलंटरी घेतली, म्हणजे 16 वर्ष झाली 20 वर्ष झालं ते त्यांना पेन्शन स्कीम लागू होते, ज्यांनी व्हॉलंटरी घेतली आहे त्यांना पुन्हा असणारं पत्र घेण्यात आलेली आहे की तुम्हाला मिलिटरी जॉईन करायची असेल तर तुम्ही जॉईन करा। याचा अर्थ यंगर एलिमेंट जे यायला पाहिजे होतं ते आलं नाही आणि अग्निवीर यांच्यावरती असणारा जो ट्रस्ट देण्यात आला ते आर्मी वीक झालेली अशी परिस्थिती आहे।